शुभ मुहूर्त ठरला। इंदोरीकर महाराजांच्या मुलीची लग्नपत्रिका व्हायरल। लग्न कधी, कुठे, प्रमुख पाहुणे कोण कोण? व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्स बघण्यासाठी। राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात। काही महिन्यांपूर्वी मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याने ते चर्चेत आले होते। लग्न साधे करा, खर्च कमी करा असं म्हणणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च केला होता, ज्यामुळे त्यांच्यावर सडकून टीकाही झाली होती। अशातच आता इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे। या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। कधी आहे लग्न? इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा साहिल यांच्याशी होणार आहे। रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6:50 हा विवाह सोहळा पार पडणार आहे। यासार थोरात डेअरी जवळ राजापूर रोड, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर इथं हा विवाह सोहळा होणार आहे। त्याआधी 2 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर इथं हळदी समारंभ पार पडणार आहे। या विवाह सोहळ्याला वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गज कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार हजर राहून आशीर्वाद देणार आहेत। विवाहाच्या दिवशी 4:30 ते 6:30 या कालावधीत हरिभक्त परायण डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदी यांचं कीर्तन होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण। इंदोरीकर महाराज यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिलेली आहे। वर्षा या शासकीय निवासस्थानी इंदोरीकर महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत लग्नाचं निमंत्रण दिलंय। साखरपुडा झाल्यानंतर, ट्रोल झाल्यानंतर इंदोरीकर महाराज यांनी मुलगी ज्ञानेश्वरीचा विवाह अधिक थाटामाटात करणार अशी भूमिका जाहीर केली होती। त्यानंतर आता हे लग्न अगदी थाटामाटात होणार आहे। इंदोरीकर महाराजांचा जावई काय करतो? इंदोरीकर महाराज यांचे होणारे जावई साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येते आहे। त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे। समोर आलेल्या माहितीनुसार साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधील मूळचे रहिवासी आहेत। ते उच्च शिक्षित असून गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे। त्यामुळे आता या विवाह सोहळ्याकडे